मिनी धबधबा. आता आपण चाललो बाजारात पेट्रोल भरणार आणि मग जाणार पुन्हा फिरा घोसरी धबधब्यावर. वारं बघा काय सुटलं मस्त. आणि आमच्या सध्या पुण्याच्या रोडची हालत जरा खराब आहे. सगळे खड्डे 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 आणि बॅरिकेड लागले सगळीकडेच. सावशीत जावचं लागतं. आमचा ते बघा ते आमच्या पुण्याकडचे खड्डे आणि आमचा रस्तो बघा काय सुपीक मस्त आहे ना. ते आमचा फोंडा घाट आणि आमचा बाजार फोंड्याचा. पेट्रोल भरला आता जाता इथून धबधब्यावरती. हो हे समजतच येत नाही. गाडी उंच आहे डायरेक्ट पाय जात नाही. आणि आमचे नितू शेठ हे बघा ते थांबले. आपण सध्या कॉलनीच्या रोडने जाता आणि आपल्याकडे सध्या विसराग झाला येण्याचा रोड. त्यामुळे आमच्याकडे पुढे आमचा जो मार्गदर्शक आहे तो पुढे लागलो तो दाखवतो आमचं खैना जाऊचा. तो दादा पाठवा नवीन नवीन सध्या फक्त कॉम्प्युटर होता प्रयोगशाळा. रोड आमच्या हायस्कूलच्या इकडनं जाता. आता आपण इलावय धावधाव जाऊची वाटा पाय वाटा आहे ना आमका जाऊचा आतमध्ये या थोडा. आता आम्ही तकडनं पण वाटा तकडनं पण थोडी एक पाय वाटत आहे ना मधना पण आमका आहे ना जाऊ गया. तर एक मोठं पोरगो भेटलं पुढे आम्ही जात तर पोरगो भेटलं. पोरगोला तर आहे ना जावा तुमका आहे ना जाऊ भेटा आणि गाडी थोडीफार पुढे जात. आमका काय माहिती आम्ही इलाव पहिल्यांदाच शोधत आमका वाटलं आकडत काही तरी वाटा पायवाट हा पण बरी आहे बऱ्यापैकी बरी आहे. तर आता आपण हे पोचला येऊन बघा हे गाडी लावल्याने सगळ्यांनी आहे ना. अजून पुढे अर्धा तास लागतं असं बोलतात. आता माका काय माहीत नाही मी काय पहिल्यांदा जाते त्यामुळे माका काय माहीत नाही. अर्धा लागतं असं बोलतात. चलत जाऊ पुढे अजून धबधब्यावर बघूया. अर्धा तास इलावतात आपल्याला जाऊ जाऊया. आणि पूर्ण पायवाटा म्हणजे रस्तो नाही या बघा असं थोडा पायवाटेन चलत जाऊ काय आपल्याला. चला हे पण एक्सपिरियन्स या मस्त. ऑफ रोडिंगचाच रोड आहे पूर्ण. गाडी आणूचं म्हटलं असतं पण तोंडा रेंडर पडला तर काय करशा त्यापेक्षा गप चलत गेला बरा. आणि रेनकोट बघा 100 रुपयाचा मस्त भिजाक होत नाही. 100 रुपयात आणि काय त्याला. आणि लावणी पण केल्याने लोकांनी शेती इली बरोबर की तर वर इलो हा. आणि हे बघा ह्यो मिनी धबधबो छोटो. ह्याच बहुतेक धबधब्यातच पाणी हे बहुतेक खाली येतात. ही नदी आहे लहानशी आणि एखाद्याला क्रॉस करून जायचं लागतं त्याला. डोक्करवर तर पाणी हे वाटतं. शिप पॅन्ट वर करतं आता हे ना जातं. अरे पाणी डोक्करपेक्षा जास्त. अरे बाबा वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स घेता या पण काहीतरी अनुभव काय ना नवीन काहीतरी या.
थोडा ॲडव्हेंचरस पण काहीतरी हव्या ना, अशी मजा कशी येतली. हा बघा पॅन्ट भिजली. याचं पण एक्सपिरियन्स घेऊन मजा करत फिरावं व्हायचं. काय नुसतं का गाडी घेऊन फिरणार हकडे सगळे. आणि बघा कशी निसर्गरम्य डोंगर रांगा. आणि काही बघा मध्ये झूम केला तर वाढत सगळं तरी माणूसच उभा. वा पॅन्ट भिजली. लहानपणीची आठवण झाली पठारा फिरायचे. हो बघा चप्पल असा फ्लिपफ्लॉप घालून येलो. हय फ्लिपफ्लॉप घालून येलो होतो बघा. काय सांगायचं ते का एवढ्या चिखलात. आता हे दूध तोलू. आमच्याकडे एकच माणूस अँटिक माणूस हा, बाकी कोण नाही. याच्यावर का माणूस शोधूनच भेटणार नाही. एकच माणूस अँटिक हा ह्या पृथ्वी तलावरती. तो बघा डोंट टेक टेन्शन विदाउट पेन्शन. पाऊस काय विनाकारण छत्री ओपन करून गेलं. मी पण काय यापेक्षा मोठं महान आत्मा आहे. पाऊस लागली वाटतं येऊ नको. पाऊस नव्हतं ना या रोडवर काय ढोपरवरच्या पाणीपेक्षा जास्त असताना. आता कमरवर पाणी असेल तर येशील का नेत वाहून धोती सोबत. हा ओढू वाटतो. हो ओढ मग. आता ढोपर पाणी गाडी एकट्यानेच फक्त छत्री आहे. बाकी या दोघांनी रेनकोट घातला नाही. अशा या अथांग परिश्रमानंतर आम्ही आता पोचला अशा आमका वाटता. तर मोड समोर दिसता आमका वाटतं असं आम्ही पोचला असा. आणि हा पाणी बघा किती सुंदर आहे. आणि आमचा सध्या मॅन विथ वाईल्ड चालू आहे. पण नजदीक तर पोचला. जसं असं वाटतं बघा काहीतरी बोर्ड दिसलो तसं वाटतं आम्ही जवळजवळ येला. आणि ह्या साईडचा रोड बघता ते दुसरा रोड हा जो मधीच वाटेतून येतात. चिरबंदी रोड आहे ना. येऊचा आहे वरच्या जंगलातून येऊचो. आणि हय आम्ही इलाव येऊ. आम्ही दुसऱ्या रोडने इलाव का गाडीला उचलून इलाव. आणि माझ्याकडचं बोर्ड बघा. हयला असं वाटतं की हा आपण बरोबर इलाव चुकलाव नाही. नाहीतर पूर्ण रोडण्यासाठी आपण चुकतायच आहे. मी चुकतच इलोय काहीतरी चुकलंय असाच वाटतं. थोडं मिनी धबधबा बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत व्यवस्थित. म्हणजे जेणेकरून जर पाय घसरत असतात काय असतात तर पकडून वर जाऊ. आणि 5 वाजल्यात पण असं वाटतं 7 साडेसात वाजल्यासारखी जंगलातील असंच वाटतं. आणि हे दोन आमचे जोती आहेत पुढे चलतात. खूप दिवसानंतर एवढं चाललंय असं वाटतं बघा. धापड लागता व्हायचा. तरी 1-2 किलोमीटर चालता काय का कमी या. 1-1.5 किलोमीटर तरी हा ना वाटतं रे. भरपूर लांब चालला. 20 मिनिटं चालता. बसाचा असा तर हे बँड स्टँड आहे. आणि हे आपल्याकडे नोटीस आहे. झाडं एवढं भरपूरच होते. सगळ्यात योग्य ती सूचना द्यावी लागते. ती म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इथं सूचना दिलेली आहे. त्यातलं हे एक उदाहरण आहे. आणि आता फायनली आपण पोहोचला होता धबधब्याजवळ. एवढं परिश्रम करून आणि व्यवस्थित बांधल्याने या धबधब्यावर हवा म्हणून. वरचं प्राकृतिक हा ज्यातून दगडातून पाणी येतात त्याच्या खाली लोखंडाचं पूर्ण बांधलेलं आहे. जेणेकरून खूप एक्सपिरियन्स चांगलं घेता येत ह्याच्यासाठी हा. आणि आवाज जरा चांगला येत नसलो कारण
पाण्याचा आवाज भरपूर आहे, पण ह्योच तर आवाज आपल्या भाऊ मेन जास्त चुकून आहे आपल्यात. हे दोघं वरती गेले मग टाकूनच पहिले पुढे, तो तकडे व्हिडिओ बनवता. हे आमचं काय नाही, हे फक्त एन्जॉय करतात आपली लाईफ. ते खाली पण जाऊ शकतात, पण कशा रिस्क घ्यायची. खाली पण छोटं मोठं दगड पडलं तरी फुटात. अशा प्रकारे लोखंडी सिटी होतोय वर चढात. आणि खूप छान आहे एन्जॉय करूसाठी. मग काय हे बघा. अशा प्रकारे आपली जंगल सफारी झालेली आहे. आता आम्ही घरच्या दिशेने रवाना आहोत. चला तर तुम्ही बघलात तर व्हिडिओ सांगा कसं होतो, काय होतो, धबधबा बरं वाटलं काय. आणि बाकी काय नाही, लाईक शेअर सबस्क्राईब करू नक्की विसरा नको. चला बाय बाय.